सो गाइस वेलकम बॅक टू दिस न्यू व्हिडिओ. सो आमचा अचानक प्लॅन चालला की पाचगणीला जायचं, माझा रिझल्ट आणायचा आहे. सो हे पण सगळे हॉस्टेलच होते. यो नव्हता, यो होता यज्ञेश आणि यो पण हॉस्टेलच होता. आम्ही सगळे एकाच हॉस्टेलला होतो, फक्त सीबीएसई आणि एसएससी होता. हे जरा लई शिकणारे होते म्हणून हे सीबीएसईला होते आणि मी एसएससीला होतो. सो अचानक प्लॅन ठरला. सो उलट केलं का मी, सॉरी गाईस, हे एसएससीला होते आणि मी सीबीएसईला होतो आणि हो प्लॅन अचानक झाला आहे. सो स्टे ट्यून. तुम्हाला या ब्लॉग मध्ये खूप काय बघायला भेटणार आहे, खूप काय एन्जॉयमेंट असणार आहे. आणि आमचा एक कॉमेडी कॅरेक्टर आहे अथर्व शालार, त्या बघा एपीएस भाऊ सरकार 7002 म्हणले. सो स्टे ट्यून, पुढे जाऊन भेटू आपण. जरा लवकर कर स्नॅप काढ लवकर. आम्ही मिसळ खायला आलो नाश्त्याला. सो ब्रेकफास्ट टाइम आहे आता आमचा हा. खूप भूक लागली आता एक तर, चला लवकर खैस आहे खैस. आता आम्ही नाश्त्याला चाललोय. सो नाश्ता करताना पण आपण थोडे टेक काढूच. चला. ब्रो तुला कसं वाटतंय? मला कसं नाही वाटत, मला कसं तरी होतं. तुझ्या बाळाचा फोन नाही आला तुला आज? नाही, ते वासरू आपला आजारी ना, त्याच्यामुळे पळवला. हे बघा तुम्हाला एक दाखवतो. हे बघा सगळ्यांना कसं आहे. हे आमचीतला जादूगर कसं आहे टाकणार रे मी. आमची मिसळ आली आहे, गरम गरम मिसळ आली आहे. पण त्यांचं काहीतरी वेगळं चालू आहे, पण आमची इथं मिसळ आली आहे. सो मी आता नाश्त्यावर फोकस करणार आहे. आता आम्ही बाकी सगळं जाऊ द्या, मी नाश्त्यावर फोकस करणार आहे. याचं काय कमी तिखट जास्त तिखट लागले म्हणून तुला कमी तिखट का? गाईज जस्ट आता मिसळ खाऊन आमचं झालंय आणि थोडाच रस्ता राहिलाय. तुम्ही आता मला मागं हाकलले त्यांनी आणि मी आता आमच्या कॉमेडी शूटर सोबत बसलोय आता. आणि यज्ञेश ब्रो देख इधर, ती स्माइल बघा शकता, स्माइल बघू शकता तुम्ही. स्माइल खूप गोंडस. कशी आहे स्माइल त्याची? खूप गोंडस आहे. आणि ह्यो आमचा ओम टकले. ओम टकले पैलवान ओम भाऊ टकले, सप्त हिंदी केसरी महाराष्ट्र शिवराज राक्षीला डाऊन करणारे पैलवान आहेत आमचे ओम टकले. सध्या गाडी काय सध्या गाडी चालत आहे आणि पाचगणी जरा थोडा जवळ आला आता. सो आता पुढे जाऊन घाट सेक्शन लागणार आहे म्हणून काय रेंज बिंज जास्त नसणार. टाकता पण एक बिग काय काढणार नाही, कारण की मिसळ झाली आहे. हे काय आमची ड्रायव्हिंग जरा नीट नाही आमच्या भावाची, इकडून तिकडून मिसळ आत होते. सो स्टे ट्यून, पुढे बघू आपण. पाणी उडू. वातावरण बघून तुम्हाला कसं वाटतंय? बाई एवढं सेक्सी वातावरण झालं ना, सॉरी टू से, बट एवढं भारी वातावरण झालंय ना, एक नंबर वाटतंय. एक नंबर वातावरण झालंय. पुढचं काही दिसत नाहीये तरी आमचा ड्रायव्हर ओम टकले कसं वाटतंय, कसा हळूहळू चाललाय. आणि बघा कसं वाटतंय तुला? आता खूप भारी वाटतंय. भाऊंची डेअरी आहे. सो भाऊंची एपीएस डेअरी आहे. त्यांच्या डेअरीचं लोकेशन टाकतो मी ब्लॉग मध्ये कुठे आहे. तुम्हाला दूध कमी पडलं तर सांगा, तर आहे आमचा. आणि भाऊ छान तू प्रमोशन करते आमच्या भावाच्या. मला खूप बरं वाटलं. डेअरी टाकली मी, डेअरी कात्राची तिकडे डेअरी टाकली. आमच्या भावाचं तू प्रमोशन करतोय फ्री मध्ये, त्यासाठी मी तुझं खूप खूप आभार. आणि तुझ्या फॅमिलीला सांगतो एक दुसरी शाखा उघड, तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. एक शाखा भरपूर शेअर करा, कारण की आमच्या अथर्व भाऊची डेअरी फेमस झाली पाहिजे. डेअरी कोण टाकणार आहे.
दुसरी डेअरी इथं घाटात टाकणार आहे. टाकतो म्हणजे चांगलं. म्हणजे कसं लोक इथं स्टेकेशनला आली ना, स्टेकेशन म्हणजे वेकेशनला आली ना, तर मध्ये दूध बीत कमी पडलं बाळाला की हाय आमच्या हातावरची डेअरी. आता 5 मिनिट पोहोचलो नाहीये हो, 5 मिनिट पोहोचलो नाहीये. हा खंबाटणी घाटे खूप ट्रॅफिक होतं. खंबाटकी XYZ खूप ट्रॅफिक होतं. आता 5 गणीच्या घाटाला लागलो की तिथं आपण शूट करू. सो तोपर्यंत स्टे ट्यून. चला. आता आपण आलो हॉस्टेलमध्ये आणि हे आमचं स्टाफ रूम आणि हे आमचे लाडके किरण मामा. किरण मामा हाय कर, हाय कर की असं करा. हां. सो आता तुम्हाला दाखवतो माझे क्लासरूम. हे सगळे कॉरिडोर्स आहेत आणि हे माझे भाऊ बघू शकता. आणि हे सगळे कॉरिडोर आहे. हे आमचा बायोलॅब. मी सायन्सला नव्हतो पण तरी इथं लय वेळा बसला अभ्यासाला. आणि हे आमचं फिजिक्स लॅब सध्या बंद आहे. मी सायन्सला नव्हतं तुम्हाला माहिती आहे, तरी फिजिक्स लॅबमध्ये नाही गेलो मी. आणि हे आमचं लाडकं केमिस्ट्री लॅब. केमिस्ट्री लॅब आहे आमचं हे. आणि सगळ्यात भारी एरिया आमच्या हॉस्टेलचा यो आहे आमचा डॉम एरिया. तुम्ही बघू शकता केवढा ह्या इथं, म्हणजे खूप भारी व्ह्यू होता इथे. आणि तसंच तुम्हाला माझ्या क्लासरूम दाखवतो. चला. आता माझा क्लासरूम आला आहे कॉमर्समध्ये होतो मी. आणि हा माझा क्लासरूम आहे. मी तिकडं लास्ट बेंचवर बसायचो. आणि हे सगळं माझे कार्यक्रम आहेत, मी केले सगळे हे. आणि सायन्सचा क्लास जिथं मीन्स माझे मित्र भूषण जी आहे तुम्हाला माहितीच असेल, हे इथं बसायचे. हे सायन्सचा क्लासरूम आहे. अरे लॉक कशाला करतोय, लॉक करतो मला. हा. आणि हे 11वीचे आहेत यो. आणि हे आणि ते वॉशरूम आहे, ते जाऊ दे सोडा. तो आता आपण डायनिंग हॉलमध्ये जाऊ. चला. तो गाईज हे आमचं डायनिंग हॉल आहे, तुम्ही बघू शकता. खूप मोठं आहे पण माझा आवाज इको येतोय कारण की इथं टेबल बिबल काहीच नाही आहे, कोण नाही म्हणून इको येतोय. आणि तुम्हाला आमचं ऑडिटोरियम दाखवतो. इथं काम चालू आहे. विशाल दादा, हे आमचे लाडके किशोर मामा हो. आणि हे आमचं लाडकं ऑडिटोरियम शाळेचं. खूप आठवणी आहे शाळेमध्ये, पहिलीपासून तिथून ते 12वीची लाईनपर्यंत अख्खे 12 वर्ष मी इथं काढले. खूप सारे मेमरीज आहे हॉस्टेलमध्ये माझे, मी कधी विसरू शकत नाही. सो आता आपला रिझल्ट घेऊ आणि थोडं पुढं ग्राउंड बिंडवर जाऊ, तिथं भेटू आपण. सो इथं माझे स्पोर्ट्स टीचर भेटलेत मला, नितीन सापकर सर. ह्यांनीच मला सगळं टेबल टेनिसपासून फुटबॉलपर्यंत सगळं यांनीच मला शिकवलं आहे. सर तुमचं म्हणणं काय, हाऊ आय वॉज इन स्पोर्ट्स? तर जोरात मला की टू गुड, एक्सलंट. थँक्यू सर फॉर युअर कॉम्प्लिमेंट व्हेरी मच. तुमची सदैव आम्हाला आठवण येत राहील आणि सदैव आम्ही तुम्हाला येऊन भेटत जाऊ. सो सर तुम्ही पुण्याला कधी येणार आहे? पुढच्या आठवड्यात नक्की आणि कॉन्टॅक्ट करा. आता ग्राउंडवर जाऊ आपण. सो गाईज फायनली दिस वॉज द प्लेस वेअर फ्रॉम स्टँडर्ड 1st till स्टँडर्ड 12th when I started on my sports over here. म्हणजे इथं सगळं शिकलो. हीच जी माती आहे ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची माती आहे. मीन्स खूप काही स्ट्रगल केलं आहे ग्राउंडवर, पाया पडून घेतो. सो ती आमची डॉमेट्री होती आणि हे आमचं ग्राउंड आहे. इथं सगळं शिकलो आहे. इथूनच तालुका लेवल, स्टेट लेवल, रत्नागिरीला इथूनच गेलो आहे. सो खूप सारे मेमरीज आहे हॉस्टेलमध्ये. आणि आमचं व्हॉलीबॉल ग्राउंड इथं माझे शुभम सर, धनश्री मिस, नितीन सर, आम्ही ते सगळे प्रॅक्टिस करायचो. खूप काही ही जागा मी माझ्या लाईफमध्ये कधीच विसरणार नाही आहे. या जागेवर मी येत राहणार आहे. सो स्टे ट्यून, भेटू आपण थोडं पुढे गेलो. आमचा भाऊ गेलाय आम्हाला थांबायला लागत होतं, मग भावडा त्यांची गाडी चालू करून आत घालून देतोय त्यांना. सोन्या गोटा सांगत ना ते आपलं गाणं कोणतं? म्हटलं
लोक देते. 10 सो गाईज हॉस्टेल मधून जस्ट आता किड्स पॉइंटला आलोय. तुम्ही व्ह्यू बघू शकता कसा आहे मागचा व्ह्यू. मस्त तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता. सी द व्ह्यू जस्ट भाई. व्ह्यू वरती टेकायला सांगा. तिकडे पण गेलो आपण थोडा पॉइंट बघू. चला आता तिथून बघू. See the view. फोटो बिटो काढून आम्ही सध्या आता कोण खायला आलोय. आता हाय कर. लाईक शेअर सबस्क्राईब बोल. लाईक शेअर सबस्क्राईब. तुम्ही पण बोला. धन्यवाद. अथर्व गाईज आमचं फोटोशूट बिटोशूट सगळं झालंय. आता आपण चाललोय महाबळेश्वर मध्ये हिल स्टेशन म्हणजे मेन ह्याच्यात जाणार आहे महाबळेश्वरला. सो महाबळेश्वर विलेज मध्ये. सो स्टेट येऊन तिकडे जाऊन मस्त जेवण पाणी करणार. अजून फोटो बिटो काढणार. घरी जाणार. अजून काय करणार आपण. अजून तेवढंच बघा एन्जॉयमेंट. आता परत पुढच्या आठवड्यात परत यायचा प्लॅन झालाय. तेव्हा आपण परत एन्जॉयमेंट करणार. सो स्टेट येऊन चला. सो गाईज सगळ्यांचं थोडं वरच्यावर खाऊन झालंय. आता आम्ही निघालोय. कुठं निघालोय आता आपण. जय भवानी मटण खायला. खर्च कोण करतो तुम्हाला माहितीये का. टाकायचं ना स्वतः ओम टकले खर्च करणार आहे. सगळ्यांनी 500 काढायचे. सॉरी ओम टकलेला 14,500 जॅकपॉट लागलाय. सो खर्च आता सगळं ओम टकले करणार आहे. आणि आता पुढे जाऊन आय लव्ह पाचगणीचा थोडा एक पॉइंट आहे. तिथं थोडे फोटो काढू. तिथं थांबू थोड्या वेळ. आणि डायरेक्ट आपण जय भवानी मित्र मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचं सरचं स्वागत. अथर्व भाऊचं पेमेंट आले. अथर्व भाऊ करणार आहे स्पॉन्सर. नाही आता तिथं मिल्की बार जाणार आहे अथर्व. सो गाई जय भवानीला बसलेलो आता जेवायला. मजबूत चांगलं जेवण झालंय. मस्त पनीर कबाब हे ते सगळं मागवलेलं. अख्खा मसूर आणि बटर रोटी. हा जो दणका दिलाय चपात्यांवर आणि रोट्यांवर. सुट्टीत नाही दिले सगळ्यांनी. तो भात खाऊ पॅक झालाय. यज्ञेश ब्रो पण पॅक झालाय. आणि आमचा ओम टकले पण सगळ्यांनी TTMM काढलं म्हणून. सो आता TTMM काढलं म्हणून सगळ्यांचं एन्जॉयमेंटचं गाणं लावणार. आता सगळी डान्स करणार आहे. ओम ब्रो गाणं लाव. Ahora digo rápido, la pinga, la pinga, la pinga, la pinga, la pinga, la pinga. आवाज कमी कर बाई. आमचे डान्सर सगळे येडे आहेत. गाडी चालवताना जास्त आवाज नकोय. कारण की ओम टकले ड्रायव्हिंगला बसले. त्यांच्या आमचा भरोसा नाहीये. ते झोपले की आम्ही तिघं झोपलो. सगळी झोपणार डायरेक्ट. म्हणून त्यापेक्षा आवाज कमी करायला परवडतो आम्हाला. सो आता घरी जाऊ आणि ब्लॉग तिथे एंड करू. अजून खूप काही आहे पुढं अजून एन्जॉयमेंट. अजून डान्सचे व्हिडिओ टाकणार आहे. सो स्टे ट्यून. चला. जरीच्या सोडीला सोन्याचं लावते बटन. आणि काळजा माझा लय वारी गाई नट. जरीच्या सोडीला
गाईज आम्ही आता घराजवळ आलोय आणि एक आमचा कॉमेडी मेंबर अर्धा नारी नटेश्वर झालाय, तुम्ही बघू शकता. टाका खेळाय टाका. अर्धा नारी नटेश्वर झालाय. त्याला उमळत होतं काय मळमळत होतं म्हणून भाऊनी सगळ्या खिडक्या खाली घ्यायला लावल्या आम्हाला. मी नाही घेतली आणि भाऊ एकटा झोपून गेला.